कोपरगाव नगर परिषदची 2025ची सार्वत्रिक निवडणूक, त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार आदरणीय काकाजी कोयटे यांचा उमेदवारी अर्ज आज दाखल केलेला आहे. त्याचबरोबर बाकीचे नगरसेवक पदाचे उमेदवार यांचे पण उमेदवारी अर्ज दाखल करण्याचं काम चालू आहे आणि लवकरच आपण ते पूर्ण चित्र स्पष्ट होईल. आणि बाकीच्या गोष्टी आम्ही आता नारळ फोडण्याच्या कार्यक्रमाला त्या ठिकाणी बोलू. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आणि नगरसेवक पदाचे उमेदवार नगराध्यक्ष पदाचे चांगल्या मताने येतीलच, पण जास्तीत जास्त नगरसेवक देखील त्या ठिकाणी निवडून येतील ही खात्री मला मनामध्ये आहे. जी नगरसेवकांची यादी आपल्या वतीने अधिकृत अशी जाहीर करण्यात आलेली, कुठेतरी संभ्रम आहे असं वाटतं. आणि जाहीर नाही करणार आम्ही. आता जसं काही फॉर्म भरून होतील मग आम्ही त्या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे देऊ. माझा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेला आहे आणि मी किती मताने निवडून येणार एवढाच फक्त प्रश्न राहिलेला आहे. मी निवडून येणार हे तर विरोधी पक्षाने सुद्धा, भारतीय जनता पक्षाने सुद्धा मान्य केलेले आहे. स्नेहाताईच एका मुलाखतीमध्ये तुमच्या समोरच बोललेले आहे की काका आत्ता 76 वर्षाचे आहेत आणि त्यांना 81 वर्षापर्यंत ते नगराध्यक्षपर्यंत राहणार आहे. 81 वर्षापर्यंत ते कसं काम करू शकणार? म्हणजे मी निवडून आलो हे त्यांनी कबूल केलेले आहे, मी गृहीत धरलेलं आहे. त्याच्यामुळे आमचा विजय हा प्रचंड बहुमताने होणार आहे. आणि मी सुद्धा खरं तर निवडणुकीच्या प्रचाराला जेव्हा सुरुवात केली, आशुतोष दादांचं काम पाहून मला सुद्धा सुखद धक्के बसले. आणि विशेषतः मी गेल्या काल प्रभाग क्रमांक 1 आणि 2 मध्ये फिरलो. त्या भागामध्ये 9 इंच जाडीचे डांबराचे रस्ते केलेले आहेत, 2-2 फुटाचे ड्रेनेज लाईन केलेली आहे आणि अतिशय दर्जेदार काम, अतिशय क्वालिटीचं काम दादांनी केलेलं आहे. तीच परंपरा मला पुढच्या माझ्या कारकिर्दीमध्ये टिकवायची आहे. कोणतं विजन समर्थन आपण? व्हिजन माझे तर अनेक व्हिजन आहेत. हो, एक व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याकरता आम्ही गावातून काही फॉर्म भरून घेतलेले आहेत. गावातल्या मतदारांकडून जवळपास 6000 घरी जाऊन 6000 कुटुंबांचे फॉर्म्स आमच्याकडं आलेले आहेत. त्याचा आम्ही अभ्यास करतो आहे आणि त्याचा अभ्यास करून आम्ही व्हिजन डॉक्युमेंट तयार करणार आहोत. ज्या व्हिजन डॉक्युमेंट करता आशुतोष दादांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री अजितदादांनी पाहिजे तेवढा निधी द्यायचं कौल केलेलं आहे आणि त्या निधीचं योग्य नियोजन व्हावं याचसाठी मी या निवडणुकीत उतरलेलो आहे. यापूर्वी जे काही निधी येत होते त्याचं नियोजनच झालेलं नाही. विशेषतः स्विमिंग पूलचं उदाहरण तुम्ही बघता. स्विमिंग करता शासनाने एवढा निधी दिला, तो स्विमिंग पूल कुठं झोपडपट्टीत झाला गेला. क्रीडा संकुल आलं गेलं तर त्यांचं उत्तर होतं की ते तालुका क्रीडा संकुल आहे. मग तालुका क्रीडा संकुल काय संजीवनी कॉलेजच्या शेजारीच होऊ शकतं का? तुम्हाला पाहिजे तर यसगावमध्ये करायचं, माहेगावमध्ये करायचं, पोयगावमध्ये करायचं किंवा कोपरगावमध्ये करा. संजीवनी कॉलेजच्या शेजारीच होऊ शकतं का? ते ST स्टँड एवढं मोठं बांधून ठेवलं त्यांनी, निधी आणला, त्याचं कसल्याही प्रकारचं नियोजन नाही. म्हणजे ST स्टँड कसं नसावं याचं एक चांगलं उदाहरण म्हणजे कोपरगावचं बस स्थानक आहे. तुम्ही संगमनेरचं बस स्थानक बघा, सिन्नरचं बस स्थानक बघा, उलट्या बाजूने तोंड केलं आहे बस स्थानकाचं. आणि कोपरगावच्या सगळ्या विस्थापितांचे गाडे त्या बस स्थानकामध्ये बसू शकलेले असते. प्लॅनिंग नसल्यामुळे, नियोजन नसल्यामुळे हे जे काही कोपरगाव उद्ध्वस्त झालेले त्यांना सगळ्यांना आपल्याला चांगल्या प्रकारे कोपरगाव करायचं आहे. आपल्या उमेदवारीबाबत पण विरोधकांनी टीका केली की बाह्य शक्तीमुळे आपण उमेदवारी करतात. बाह्य शक्तीचा काय संबंध येतो याच्यामध्ये? मला आशुतोष दादांनी, अजितदादांनी उमेदवारी दिली. त्यांचा जो उमेदवार आहे हा बाहेरून आलेला आहे, तो कोपरगावचाच नाही. नाशिक जिल्ह्यातल्या कुठून तरी, सिन्नरून कुठून तरी ते आलेलं म्हणतात. माझा जन्मभूमी इथे, कर्मभूमी इथे आहे, लहानपणापासून माझे व्यवसाय, कुटुंबीय सगळे इथंच आहे. तर बाह्य शक्तींचा काय संबंध यायचा विषयच नाही इथं. आता विरोधकांनी पत्रकार परिषद असं देखील सांगितलं काकांच्या सांगण्यावरून काकांनी निवडणूक लवकर राहिली. कोण आका आहे मला तर काही समजत नाही. पण मला माहिती आहे की मी कोपरगावकरांचा लाडका काका आहे. कधी कोपरगावर संकट आलं की लोक मला म्हणतात काका आम्हाला वाचवा. म्हणजे बघा, कोरोनाच्या काळामध्ये सातत्यानं 3.5 महिने 1000 लोकांचं जेवण मी घरोघर वाटप केलेलं होतं. 1000 लोकांचं घरोघर डबे जात होते. कोरोना गेल्यानंतर सुद्धा आज सुद्धा 70 निराधार विधवा अपंग महिलांना माझे डबे घरोघर जातात. तेव्हा माझा नाकाचा काही संबंध नाही. कोण आका आहे त्यांनी शोधावं. वयाचा मुद्दा फरक असतो, वयाचा मुद्दा एक फरक असतो. त्यांनी पहिल्यांदाच सांगितलं की माझं वय 76 आहे.
पहिले तर माझं वय फक्त 73 आहे. 73च्या उलट किती होतं, 37 वयाचा असल्याप्रमाणे मी आत्ताही काम करतो. पतसंस्था चळवळीत काम करत असताना सरासरी माझा 250 किलोमीटर प्रवास असतो. वर्षाला बरोबर 1 लाख किलोमीटर प्रवास माझा होतो. आणि तो प्रवास जर मी करू शकतो तर कोपरगावच्या विकासाकरता प्रवास मी नक्कीच करणार आहे. इतर ठिकाणी मी जे काही बघितलेलं आहे शहरं कसे चांगले झालेले आहेत, त्याप्रमाणे कोपरगाव नगर जिल्ह्यात नव्हे महाराष्ट्रात 1 नंबर काम करण्याचा संकल्प मी सोडलेला आहे. आणि माझं यापुढचं आयुष्य कोपरगावचा विकास हाच ध्यास आणि माझा श्वाससुद्धा कोपरगावचा विकास. दिवसातले 24 तास मी कोपरगावकरता, कोपरगाव नगरपालिकेकरता, कोपरगावच्या नागरिकांकरता काम आणि फक्त कामच करणार आहे.